नमस्कार, मी ऋषिकरत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, 2025 मधला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि यामध्ये शेतकऱ्यांना कोणती विशेष तरतूद या ठिकाणी राज्य शासनामार्फत करण्यात नाही आली. मग ती पीक विम्या संदर्भात असेल किंवा कोणत्याही गोष्टी संदर्भात असो, शेतकऱ्यांच्या रोषाला किंवा शेतकरी संघटनांच्या रोषाला या ठिकाणी शासनाला समोर जावं लागत होते. यालाच अनुसरून शासनामार्फत काही दिलासादायक अपडेट या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले. त्यामध्ये मग पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल, महाडीबीटी फार्मर अनुदान असेल किंवा दुधासंदर्भातील अनुदान असेल, या संदर्भात थोडे या ठिकाणी दिलासादायक अपडेट या ठिकाणी घेण्यात आलेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये खरं तर कर्जमाफीकडे सर्व शेतकऱ्यांची आस लागली होती, पण या संदर्भात कुठलीही तरतूद या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतली नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सामोरे जावं लागत आहे. त्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही दिलासादायक अपडेट या ठिकाणी शासनामार्फत घेण्यात आले. सर्वप्रथम या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात आहे. शेतकरी बंधूंनो, लवकरच तुमच्या खात्यावरती 31 मार्च पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधीचा या ठिकाणी हप्ता दिला जाईल. साधारणतः 31 मार्च पूर्वी तुमच्या खात्यावरती ही रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टी अनुदानासंदर्भात शासनामार्फत अजूनही काही पात्र लाभार्थ्यांना अतिवृष्टीचं अनुदान या ठिकाणी मिळालं नाही. म्हणजे काही शेतकरी पात्र असूनही त्यांची KYC सुद्धा झालेली आहे, आधार सेटिंगसुद्धा झालेली आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, क्लिअर आहे, तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान मिळाले नाही. त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासादायक अपडेट आहे की येणाऱ्या 18 ते 19 मार्चपासून तुमच्या खात्यावरती राहिलेले जे थकीत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल. साधारणतः 31 मार्चपूर्वी हे सर्व अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होतील. नंतरचं महत्त्वाचं म्हणजे पीक विम्यासंदर्भात आहे, तर पीक विमा लवकरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होईल. यासाठी राज्य शासनामार्फत निधीसुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाडीबीटी फार्मर योजनेसंदर्भात आहे. महाडीबीटी फार्मर योजनेचे जे लाभार्थी आहे किंवा त्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, मग त्या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरणमध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल, शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहे, त्यांना पूर्वसंमती मिळाली आहे, सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित शेतकऱ्यांनी अपलोड केलेले, तरीसुद्धा 7-8 महिने होऊनसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी ते अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा दिलासादायक अपडेट आहे. 31 मार्चपूर्वी म्हणजे साधारण 19 मार्चपासून तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा व्हायला सुरुवात होईल. महाडीबीटीचं अनुदान लवकरच तुमच्या खात्यावरती राज्य शासनामार्फत टाकलं जाईल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या खात्यावरती आता येईल अशा प्रकारे सांगण्यात येते. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच शेतकरी बंधूंनो नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.